अहो अहो तुम्ही काय बघत बसलाय? तो किती उर्मट वागतोय मुलगा माझ्याशी आणि तुम्ही तुम्ही काहीतरी बोला त्याला. जेव्हा तुम्ही काही कारण नसताना तारणीला सतत घालून पाडून बोलत होता तेव्हा बाबांनी ऐकून घेतलं ना. मग आता का पाठीशी राहतील तुमच्या ते? मुळात हात उचलला कोणत्या हक्काने? आई आहे मी तिची. आई? तिची आई की निशीची आई? आई या शब्दात किती गोडवा, किती माया आहे तुम्हाला माहिती तरी आहे का? एकदा तरी तिला कधी जवळ घेतले तुम्ही? एकदा तरी तिच्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवलाय तुम्ही? आणि आयुष्यभर तिला अशा चुकीची शिक्षा दिली जी तिने कधी केलीच नव्हती. कोणत्या हक्काने आई म्हणताय? जाऊ देत. नाही तारिणी, मला हे खूप आधीच म्हणायचं होतं, पण तेव्हा मला हक्क नव्हता. पण आता तो मला हक्क आहे. तुझ्याशी कोणीही चुकीचं वागत असेल ना तर तुझ्या बाजूने खंबीरपणे उभं राहण्याचा हक्क मला आहे. किती सहन केलेस तू त्या घरात. निशीची आई, मालती आत्या यांनी किती त्रास दिलाय तुला. एवढी वर्ष नोकरासारखं राबवून घेतलं तिला. घरात थोडा म्हणून मान दिला नाहीये तुम्ही तिला. घर खर्चापासून तर खरकटी भांडी धुण्यापर्यंत सगळे केले तिने. कौतुक सोड, साधी माणुसकी सुद्धा दाखवली नाही तुम्ही. आणि तू एवढी वर्ष त्यांना आईचं स्थान देत आलीस, पण त्यांनी कधीच तुला आई म्हणण्याचा सुद्धा अधिकार दिला नाहीये. आणि आज आज तुम्हाला आई म्हणून अधिकार गाजवायचा आहे. तारिणी, तू त्यांच्याकडनं कधीच कोणत्या अपेक्षा ठेवल्या नाही. जे काही केलंयस ना ते अगदी निस्वार्थीपणे केलंयस. तारिणी, एवढी वर्ष तू त्यांच्यासाठी निस्वार्थीपणे सगळं करत आलीयस, पण त्यांना त्या गोष्टीची जरा पण कदर नाहीये. तुझा आनंद यांना कधी बघवलाच गेला नाही. आतापर्यंत तुझ्या बाजूने आजी खंबीरपणे उभी राहायची ना. आता मी राहणार. इथून पुढे माझ्या बायकोच्या अंगाला हात लावायचा नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे.